भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने नांदेड शहरातील देगाव चाळ येथे राबविण्यात येत आहे बाल संस्कार शिबिर. दिनांक 28 मे 2024 पासून दिनांक 6 जून 2024 पर्यंत 10 दिवसीय बाल संस्कार शिबिर हे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने प्रज्ञा करुणा विहार देगाव चाळ नांदेड येथे दररोज सकाळी 7 ते 9 भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने या बाल संस्कार शिबिराला मार्गदर्शन आयुष्यमान रवी किरण जोंधळे हे करीत आहेत. या संस्कार शिबिरात एकूण 60 बालकांची उपस्थिती होती. या शिबिरात उपस्थित असणाऱ्या सर्व बालकांना नाश्त्यांची उत्तम व्यवस्था करण्यात येत आहे. जय भीम. मी रविकिरण भानदास जोंधळे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड, जिल्हा सरचिटणीस, केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य. सध्या देगाव चाळ येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बाल संस्कार शिबिर आयोजित केलेला आहे. आजचा हा 7वा दिवस आहे. या बाल संस्कार शिबिरामध्ये त्रिशरण पंचशील, त्यानंतर सर्व गाथेचा अर्थ, त्यानंतर बौद्धांचे सर्व मंगल दिन, तथागत भगवान बुद्धाचं चरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र, अशा प्रकारे अभ्यास शिकवला जातो. हा अभ्यास शिकवणं म्हणजे भारतीय बौद्ध महासभा केंद्र शाखेनं 24 संस्कार शिबिर आयोजित केले आहेत. या 24 शिबिरामध्ये बाल संस्कार शिबिर, बाल श्रामणेर शिबिर, युवक युवती शिबिर, श्रामणेर शिबिर, त्यानंतर असे समता सैनिक दल भरतीपूर्व प्रशिक्षण, हे सर्व प्रकारचे 24 शिबिरे आयोजित करून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला जातो. जय भीम. सर्वांना जय भीम. आज प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी गेल्या 28 मे पासून जे 7 जून पर्यंत बाल संस्कार शिबिराचे आयोजन केलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेडच्या वतीनं या शिबिराला मार्गदर्शक म्हणून आदरणीय रविकिरण जोंधळे सर, जिल्हा सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा नांदेड, प्रज्ञा करुणा विहारावर सतत सकाळी 7 ते 9 पर्यंत हा बाल संस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये बुद्ध धम्मामधील सण व गाथेचं अर्थ हे सांगत आहेत. तसंच या शिबिराला आतापर्यंत सुजाता पौरे मॅडम, पार्टी जिल्हा प्रकल्प अधिकारी नांदेड, डॉक्टर बाबासाहेब अभ्यास मंडळचे वैभव मुनेश्वर सर, बसव नरवाडे आणि बालाजी तोटवे सर, असे विविध मान्यवर या ठिकाणी येऊन तज्ज्ञ बालकांना मार्गदर्शन करत आहेत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे हा बाल संस्कार शिबिराचं आपण आयोजन केलेलं आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यावर चांगले संस्कार घडावं, या पाठीमागचा उद्देश आहे. असे विविध कार्यक्रम प्रज्ञा करुणा विहार देगाव चाळ नांदेड इथं आम्ही आयोजित करत आहोत. या ठिकाणी मी जोंधळे सरांचं व भारतीय बौद्ध महासभेचं धन्यवाद व्यक्त करून त्यांचा आभार व्यक्त करतो. जय भीम, जय भारत.